गाजली, थांबली जराशी तिची पावले, तिच्या स्वागताला स्वप्न थांबले. तिथे तोरणांची हसती फुले, जुळवत सूर मनांचे विणते सुरेल नाते. आनंदाच्या तालावरती जीवन गाणे गाते. एक नवे आभाळ पाहते, जपून नाते अवघी. वादळ वारे कोसळताना हसून करते सलगी. पसंत आहे मुलगी, पसंत आहे, पसंत आहे मुलगी, पसंत आहे मुलगी. तुम्ही बोल ना काहीतरी. तू हसतेस? तू गंमत करतोस ना? तुला वाटलं मी हे सगळं ऐकून घाबरणार आहे? ते पण नाही, छान ऍक्टिंग करतो हा तू. उर्मी, अगं ही गंमत नाहीये. अरे मग काय? हे बघ, तुझ्यासारख्या मुलाचं घर तू सांगतोयस तसं असू शकत नाही. आहे तसंच आहे. गप्पा आता. तुला नाही जमत आहे खोटं बोलायला. तू नाही फसवू शकत मला. अगं उर्मी, कसं सांगू मी तुला? मग नको सांगू सरे. खोटं बोलतोयस ना तू? खोटं बोलतोयस ना? हो. ऐक ना वासू, आपण देवसाखरीला गेलो ना प्रयोगासाठी. प्लीज मला तुझ्या घरी घेऊन जा. हो, जाऊ आपण. तू टेन्शन कशाला घेतोयस? डोंट वरी, तिथे मी सगळ्यांना आवडेल. समजा माईला आणि दादांना तू आवडली नाहीस तर? असं नाही होणार रे. ते आई बाबा आहेत ना तुझे, तर त्यांना मी नक्की आवडणार. आय एम व्हेरी शुअर. मी ना खूप गप्पा मारणार आहे तुझ्या आई बाबांची आणि त्यांना सगळं विचारणार आहे तुझ्याबद्दल. मला माहिती आहे, मी त्यांना भेटेन, त्यांच्याशी बोलेन आणि त्यांना समजून पण घेईन. आता आहे ना, कधी एकदाच त्यांना भेटते असं झालंय मला. आई, चहा टाकलायस ना तू? टाकतेय. हा, मग 2 कप वाढवशील? काय आहे, वासू आलाय, ते दोघं पण घेतील. आणखीन पंचपक्वान्न करू का त्याच्यासाठी? नाही, आता एवढ्यात नको काही. नंतर काय करायला लागणारच आहे. मी तुला आता स्पष्टच सांगते विद्याधर, हे जे काही चाललं ना ते मला अजिबात पटत नाहीये. त्यात न पटण्यासारखं काय आहे आई? प्रेमात पडली आहे गारटी आपली, आणि चांगला आहे की मुलगा. अरे चांगलं म्हणजे काय? तो मुलगा कोण आहे, त्याचं घराणं काय आहे, काही माहितीये का आपल्याला? अगं घराणं म्हणजे काय? आपण काय रॉयल फॅमिलीचे आहोत का? आले मोठं घराणं ते. हा काय ग आई, माझ्या खापर पंजोबांचं नाव आठवते का तुला? थट्टेवारी नेऊ नको सुगीच. अरे ओमीच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. त्या मुलाबद्दल आपल्याला काहीही माहित नाही. काय माहिती नाहीये? सगळं तर माहिती आहे की. त्याचा स्वभाव, त्याच्या आवडी निवडी, त्याची निर्णय क्षमता सगळं जवळनं बघितलंय मी. हा आई, एखाद्या माणसाला ओळखायला एक छोटीशी घटना सुद्धा पुरेशी होते. ही मुलं नाटक बसवत होती ना, तेव्हाच मला कळालं होतं मुलगा हुशार आहे. अरे हे झालं त्या मुलाबद्दल, पण त्याच्या आई वडिलांचं काय? कसे आहेत ते, कुठे राहतात, काय करतात, काहीही माहित नाही आपल्याला. आई, त्या दोघांना अगोदर एकमेकांना नीट ओळखू दे, पुढचं पुढे बघू मग. पुढचं पुढे काय विद्याधर? अरे मुलीची जात आहे. आई, एक मिनिट. हे मुलीची जात वगैरे काय म्हणू नकोस. मला नाही पटत हे सगळं. हो, नाहीच पटणार तुला, आणि मी सांगते म्हणजे नक्कीच पटणार नाही. पण तुला पटलं नाही म्हणून जग बदलणार आहे का? अरे विद्याधर, हे असं इतकं मोकळेपणे वागणं बरं दिसत नाही. आपल्या संस्कारात बसत नाही. अरे हे काय संस्कारात बसत नाही आई? तिला बाहेर भेटता आलं असतं त्याला, पण तिनं घरी बोलवलं त्याला आपल्या समोर. आता यात काय चुकलं तिचं? तू तिला इतकी सूट देऊन ठेवलीस ना, तेच मला मुळात पटत नाहीये. अरे आणि असं कितीसे ओळखते रे ती त्या मुलाला? अगं मग ओळखच तर वाढवतीये ना. आणि काय माहितीये का, माझा माझ्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे. आपण नुसतं म्हणतो माहितीये,
आमच्या मुलावर आमचा पूर्ण विश्वास आहे, पण तशी वेळ आली की पाय बरोबर काढता घेतो, घाबरतो आपण. हे नाही बरोबर. झालं तुझं सुरू. तेव्हा माझं तर डोकंच बधीर झालंय आता. आई, मग चहा तू करतेस का मी करू? तू जा बरं आधी बाहेर. माझं म्हणणं आत्ता पटणार नाही याला. तू काय ती कुठली महत्वाची गोष्ट सांगणार होतास ती हीच कर. नाही पण तू सॉलिड गंमत सांगितलीस हा, आणि मला खूप आवडली तुझी गंमत. चहा, गरमा गरम चहा घ्या. थँक्यू. येस वासू, मी मस्त चहा बनवतो बरं का. हो का? म्हणजे आज आईने बनवलाय, थोडासा स्ट्रॉंग झालाय आजचा चहा. ठीक. छान झालाय. हा मग, अरे माझ्या आईच्या हाताला चव आहे चांगली. नो डाऊट आहेस तर. काका, ऍक्च्युली मला आणि उर्मिला जरा स्कॉलरशिपच्या कामासाठी जायचं होतं. अच्छा, मग त्याच्यानंतर तुम्ही पिक्चरला जाणार आहात का? अरे मला माहिती आहे सगळं. जा जा, छान मस्त पिक्चर बघाय का काय. पिक्चर नको म्हणू रे, मूवी मूवी. अरे हो सॉरी, मूवी बघा. मला जरा बोलायचंय. कशाबद्दल ग? अगं नाही नाही, ते सगळं नंतरही बोलता येईल. नाही विद्याधर, आत्ताच मला बोलायचंय. उर्मी आणि पुनर्वसू, आम्ही मोकळीक देतोय तुम्हाला, पण म्हणूनच तुमची जबाबदारी सुद्धा वाढलीये. तुम्ही दोघं जण आता लहान नाही आहात, त्यामुळे मला काय सांगायचं हे तुमच्या लक्षात आलं असेलच. आजी अगं, माझं ऐकून तर घेऊ. मी तुमच्या आत्ताच्या ह्या वयाला तुमचं शिक्षण, तुमची पुढची वाटचाल, म्हणजे तुम्ही काय म्हणता ते करिअर, हे सर्वात महत्वाचं आहे. आणि त्याकडे दुर्लक्ष होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. आजी अगं, पण असं काहीतरी का होईल? ओमी अगं, कधी कधी महत्वाच्या गोष्टींकडे पण दुर्लक्ष होतं आपलं. आई, उर्मीचं असं काहीही होणार नाहीये. मी माझ्या अनुभवाने बोलतेय. स्वातंत्र्य म्हणजे सूट नाही, जबाबदारी असते, लक्षात घ्या. आणि ही गोष्ट चांगली कळते उर्मिला. आई, हे बघ विद्याधर, आई, तू हे बघ. एक मिनिट, तुम्ही दोघं जण आता वाद घालू नका बरं. आजी, तू म्हणतेस तसं अभ्यासाकडे दुर्लक्ष वगैरे होणार नाही, हो ना वासू? हो हो. बरं वासू, काय पुढे काय करायचं ठरवलेस तू? काका, म्हणजे मी ठरवलं बरंच काही होतं, पण आता सगळं जमेल की नाही माहिती नाही. अरे तू तर एकदम सिरियस झालास मित्रा. नाही म्हणजे मला म्हणायचं होतं की काहीतरी पुढे जाऊन वेगळं करायचं तुझ्या मनात असेलच ना नक्की. काका, खरं तर मला संस्कृत शिकवायला आवडेल. अरे ग्रेट, चांगलं ध्येय आहे तुझं. म्हणजे आजकालची मुलं बघ लगेच जास्त पैसे कुठे कमवता येतील असं क्षेत्र निवडतात, पण तू चक्क टीचिंग निवडलेस. सिम्पली ग्रेट. तुझ्या घरच्यांना आवडला असेल ना तुझा हा निर्णय. अरे गंमत केली मी. काय सिरियस झाला लगेच तुझा मित्र. सुधाकरराव म्हणाले ते अगदी चुकीचं नाही आहे हो. आता संसार म्हणला की सगळ्याच बाजूने विचार करावा लागतो ना. तुमच्या स्वयंपाकघराच्या कामात आम्ही कधी ढवळाढवळ करतो का? आज तोंडली का केलीत, वांगी का नाहीत? नाही. मग तुम्ही सुद्धा या कामांमध्ये ढवळाढवळ करू नका. अहो पण कुटुंब आहे आपलं, व्याप आहेत. आपणही कधीतरी आपला विचार. आजपर्यंत कधी काही कमी पडलं नाही महाराजांच्या कृपेने. पुढेही तेच सांभाळत. पण आता काळ बदललाय, गरजा वाढल्या आहेत. गरजा वाढूच द्यायच्या नाहीत मुळे. लागतं काय जगायला? डोक्यावर छप्पर, 2 जोड कपडे, 2 वेळचं जेवण. बरोबर आहे.
आपण नाही कधी वाढवल्या आपल्या गरजा, पण नवीन पिढीचं काय? येणाऱ्या नवीन सुनेला आपण सांगू शकणार आहोत का आहेत तेवढ्यातच भागव, नको गरजा वाढवूस? कुमुद आपल्या डोळ्यासमोरच वाढली. सुधाकर रावांचे संस्कार आहेत तिच्यावर, पण सगळ्याच मुली मान खाली घालून आपण सांगू तसंच करतील अशी अपेक्षा कशी करू शकतो आपण? आता पुनर्वसूचं लग्न होईल, दोघांचेही संसार वाढतील, व्याप वाढतील आपले आणखीन. म्हणून म्हणते की कधीतरी आपणही आपला विचार थोडासा करायला हवा. आता पुनर्वसूचं लग्न झालं की मोकळा होईन यातून सगळ्यातून एकदाचा. आता झेपत नाही ते सगळे व्याप. असं नका म्हणू. हो, मी सुद्धा माणूसच आहे ना, आणि तुमच्याकडे नाही तर कोणाकडे व्यक्त करणार मी हे सगळं? आता पुनर्वसू मठाधिपती झाले की तेच सांभाळतील सगळं. पण मठ सांभाळायचं नसलं त्याच्या मनात तर? म्हणजे त्यानं स्पष्ट नकार दिला तर? पादुकांची सेवा करण्यासाठी जन्म झालाय त्यांचा या घराण्यात. व्रत असतं हे पंत सचिव घराण्यातल्या प्रत्येकाचं. पुनर्वसूला हे कर्तव्य विसरून चालणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठल्याही परिस्थितीत परंपरेशी तडजोड नाही. पुनर्वसूच्या मनात तसं काय असेलच तर आत्ताच स्पष्ट कल्पना देऊन टाका त्यांना, आणि संध्याकाळच्या आरतीची तयारी करा. शेवटी आपल्याला सगळी काळजी. कठीण आहे रे देवा. काय मग कसा वाटला पिक्चर? हा सॉरी, कशी वाटली तुम्हाला मूवी मॅडम? मूवी छान आहे, पण एक गोष्ट खटकली मला. कोणती? तो हिरो त्या शर्लीला सांगत का नाही त्याच्या भावाबद्दल? अगं कारण त्याला भीती वाटते की तो म्हणजे ती सोडून जाईल त्याला नंतर. म्हणून काय असं फसवायचं? फसवलं कुठे त्याने? फसवलंच अरे. खरं लपवणं म्हणजे फसवणं, विश्वासघात. अगं तू किती मोठे मोठे शब्द वापरतेस. म्हणजे त्या राहुलचं इंटेन्शन बघ ना तू. काही असलं तरी त्याचं प्रेम होतं उर्मीवर. उर्मीवर? सॉरी, शर्लीवर. उर्मी अगं शर्लीला गमवायचं नव्हतं त्याला. बरे बरोबर आहे, पण कसं आहे ना, खरं बोलायला आणि खरं बोलल्यानंतर त्याचे परिणाम भोगायला एक हिंमत लागते माणसं. ती या हिरोमध्ये नव्हती. बाकी मूवी आवडली आहे मला. हे एक मिनिट, हे हिंमत नव्हती असं कसं म्हणतेस तू? हिंमत होती. तो तिच्यासाठी काही करायला तयार होता. हो रे, काम डाऊन. एवढं पर्सनली का घेतोस आणि एवढा कशाला वैतागतो? ओके सॉरी. तर लगेच सॉरी? काय झालंय वासू? नाही काही नाही. बरं ऐक ना, तो हिरो होता ना मूवीतला, तो अगदी तुझ्यासारखा होता. काय? खूप हँडसम आहे तो. अरे तू नाही, पण त्याला खळी नाही ना पडत तुझ्यासारखी. म्हणजे ही कॉम्प्लिमेंट आहे ना? हा म्हणजे थँक्स म्हणू शकतोस तू. थँक्यू. आणि हा तू मात्र त्या हिरोईन सारखी नाहीयेस. म्हणजे तू तूच आहेस. मास्टरपीस. थँक्स म्हणू शकतेस तू. थँक्यू. ए बरं, निघू मी? निघालीस? हो, बाय. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट वासू. ए ऐक ना, ते मगाशी ना मी खूप तावातावाने बोलले तुला. तुला वाईट नाही ना वाटलं? हे बघ कसं आहे ना, असं कोणी कोणाला फसवलं ना की रागच येतो मला. एनिवेज मी निघते. हॅलो. वासू, काय रे, काय चाललंय? जेवलास का? हो खाल्लंय. काय रे वासू, काय बोलत नाहीयेस नेहमी सारखा? काय झालंय? काही नाही. मला कसं तरी होतंय. मला कंटाळा आलाय.
सारखा सारखा अभ्यास करून सुद्धा शीण येतो रे. झोप आता लवकर. हा अभ्यासाचं नाही, खोटं बोलायचा कंटाळा आलाय मला. सतत खोटं बोलते मी, फसवतोय स्वतःला आणि सगळ्यांना. हे काय आता नवीनच? नवीन नाही मई, हे जुनं आहे. हे आता बाहेर पडतंय माझ्यातून. हे बघ वासू, असं अचानक काय झालंय? माई, आज मी पिक्चरला गेलो होतो. एकही कण अभ्यास केलेला नाहीये मी. एवढंच ना? ठीक आहे रे, एका दिवशी असं. हे बघ, तू काही काळजी करू नको, मी यांना काही सांगणार नाही. नाही, मी तर म्हणतो तू सांग. काय गरज आहे लपवायची? अरे संतापतील नाही का हे? अगं मग म्हणून खोटं बोलत राहायचं का? मी तर म्हणतो त्यांनी विचारलं ना तर त्यांना स्पष्ट सांग की पिक्चर बघायला गेला होता. आणि त्यांच्या भाषेत म्हणायचं झालं तर धांगड-धिंगा आणि वाह्यात गाणी असलेला पिक्चर बघितला त्यांनी. तिथे एकटा राहतोस ना, म्हणून होतंय असं. पण आता थोड्याच दिवसाचा प्रश्न आहे की नाही? एकदा परीक्षा झाली की ये इकडे निघून. आणि झोप आता लवकर. हो माई. ठेवू का फोन? का आणखी काही बोलायचंय? नाही. बर, ठीक आहे. अरे जी, ही गाडी कोणाची आहे? कुलकर्णी आलेत पुण्यावरून. महाराज, तुमचं दर्शन घेऊन धन्य झालो, पण मनाला शांती नाही. इतके दिवस पंत सचिवांनी तुमची सेवा केली, आता आम्हाला संधी द्या. बघा त्या संधीचं सोनं करतो की नाही. एकदा मठ हातात आला ना की मग काय काळजी नाही. आनंदनाथ महाराज की जय. दादा, इथे आलं आणि महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेतलं की कसं प्रसन्न वाटतं. आनंदनाथ महाराज की जय. असा नुसता महाराजांचा नामघोष केला ना तरी मन कसं शांत होतं. खरंय खरंय खरंय. मनशांती सगळ्यात जास्त महत्वाची. दुसरं काय हवं असतं माणसाला? अगदी बरोबर बोललात तुम्ही. मी सुद्धा ठरवलंय की एकदा नीताचं लग्न झालं ना, मठाच्या सेवेमध्ये झोकून द्यायचं स्वतःला. तुम्ही जे सांगाल ते काम मी आनंदाने करायला तयार आहे. अगदी महाप्रसादानंतर पत्रावळे उचलायला लावले तरी मी उचलेन बस. हो, आणि नीताला या सगळ्याची आवड आहेच. पोरगी खूप आनंदात आहे. मागच्या जन्मात तिने काहीतरी नक्की पुण्य जोडलं असणार, म्हणून तिला इथे राहायची संधी मिळाली. एकदा तिच्या जबाबदारीत मी मोकळा झालो ना की फक्त मठाची सेवा, दुसरं काही नाही. हरिओम दादा. हरिओम हरिओम. बसा. नमस्कार दादा. मठाच्या खजिनदार पदाबद्दल आपल्याला येत्या 1-2 दिवसात निर्णय घ्यावा लागणार आहे. कारण जोशीने त्यांना तब्येतीमुळे जमत नसल्याचं कळवलंय. आपण कुलकर्णींच्या नावाचा विचार करू शकतो त्या पदासाठी. हा दादा, खजिनदार पद? नाही नाही, इतकं मोठं पद सांभाळणं मला जमणार नाही. म्हणजे काय, मी महाराजांचा सामान्य सेवक आहे, मला सामान्यच राहू द्या.
अहो पण खजिनदार पद सांभाळून सुद्धा तुम्ही मठाची सेवा करू शकालच की. मान्य आहे मला, पण खजिनदार म्हणजे पैसे सांभाळणं खूप खूप जबाबदारीची कामगिरी आहे. खरं सांगू का, मला नाही जमणार. मी तुम्हाला आग्रह नाही करणार. तसेही हा निर्णय मी एकटा घेणार नाहीच आहे म्हणा. सुधाकरराव, मठाच्या सगळ्या जबाबदार लोकांना बोलवून घ्या. मोठा निर्णय आहे हा, सगळ्यांना विचारूनच घेतला पाहिजे. बरं दादा, मी सगळ्यांना कळवतो. हरिओम. हरिओम हरिओम. नीता काय म्हणतायत? फार आनंदात आहे. तिलाही आता लग्नाचे वेध लागलेत. मुली बोलत नाहीत, पण आपल्याला कळतं ना सगळं. खरंय खरंय खरंय. एक सुचवू का मी? बोला ना. काय आहे की पुनर्वसूचं शिक्षण झालं रे झालं की आपण लगेच लग्न लावून देऊया दोघांचं. काय योग्य वयात लग्न झालं की बरं असतं. काय अगदी माझ्या मनातलं बोललात. लवकरात लवकर चांगला मुहूर्त बघूया आणि लग्न लावून देऊया त्यांचं. हा